नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रव्याचे पापड. शिजवून असे पापड तयार करणार आहे. मी इथं बारीक रवा घेतलेला आहे. असं ह्याला एक अर्धा किलो घेतलेले. मी थोडंसं करून दाखवते म्हणजे कळ. आता हे पातेल्यामध्ये घालून घ्यायचं. आता ह्याला पाणी टाकून घ्यायचं. भरपूर पाणी टाकायचं. आता पाणी एकदम असं रव्याच्या वरपर्यंत थोडंसं जास्तीच पाणी टाकायचं. आता मी इथं 1.5 तांबे पाणी टाकलेलं आहे. बघू शकता छान असं रवा असं खाली जाऊन बसलेलं आहे. एकदम वर 1 चमचाभर पाणी वर आहे. एवढं पाणी ठेवून आपलं रात्रभर भिजवायला ठेवायचं. 7 ते 8 तास याला छान असं भिजू द्यायचं. मग आहे ना ते रवा फुगून येतो एकदम. ह्याला आता झाकण लावून 7 ते 8 तास भिजू दे. रवा आपण रात्रभर भिजवायला ठेवलं होतं. त्याच्यातलं वर पाणी आलेलं आहे, बघू शकता. तर मग हे पाणी आपण काढून घेऊया. अलगद पाणी काढून घ्यायचं वरचं सगळं. हे पाणी असं काढून घेतल्याने आंबट होत नाही ह्याला रव्याच पापडला, नाहीतर आंबूस लागायला चालू होते हे पापड. आता इथं मी पाणी काढून घेतलेले. पाणी गरम उकळायला ठेवते. इथं मी 3 लिटर पाणी घेते. 3 लिटर पाणी म्हणजेच हे बघा, हे असे तांब्यात पाणी घ्यायचं. तांब्या भरून 3 तांबे पाणी घालायचं ह्याच्यात. आता उकळायला ठेवून टाकायचं. आता हे पाणी उकळायला आलेलं आहे. इथं जिरा टाकते मी. इथं मीठ टाकायचं 1 ते 2 चमचे मीठ. इथं मी 2 चमचे टाकते. तुम्ही चवीनुसार टाकून घ्या. ह्याला असं मिक्स करून घेतलेलं आहे मी इथं. आता पाणी उकळायला आलं की थोडं थोडं करून घालून घ्यायचं. थोडं थोडं करून ह्याच्यात घालून घ्यायचं. असं थोडंसं पातळ होतं. आता बघू शकता तुम्ही इथं एकदम फुगलेलं आहे हे पीठ. असं घट्टसर झालेलं आहे. अजून थोडं वाफू द्यायचं. ह्याला रात्रभर भिजवल्यामुळे आहे ना एवढं काय वाफवायची गरज नाही. एकदम भिजलेलंच आहे. रवा एकदम मऊ झालेला आहे. आता हे आपले पापड घालण्यासाठी तयार आहे. असं थोडं थोडं असं फिरवत राहायचं, कारण खाली आहे ना चिटकू द्यायचं नाही, नाहीतर करपलेला वास येत राहिला आपल्या पापडला. कारण हे वर्षभर टिकवायचं असतं आपल्याला. त्याच्यामुळं असं फिरवून घ्यायचं, करपू द्यायचं नाही. मला जास्त पापड करून ठेवायचं. असं सोप्या रेसिपी मी पाठवत असते. अशा पद्धतीने तुम्ही बघून करून घ्या. जास्त पापड तयार करून ठेवलं की आपल्याला कधी बी सणावाराला जास्त असं तळून खाऊ शकतो. आपण 1-2 पापड तर तळत नाही, जास्तच पापड तळून खाऊ वाटते. म्हणून असं सोप्या पद्धतीने आपली रेसिपी बघत जावा. असं मी इथं छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. इथं हे कापड, हे साडी मी साडीवर टाकते. साडी मी हे असं वल्ल करून घेतलेलं आहे इथं चांगलं, कारण हे पापड चिटकू नये म्हणून. असं अलगद टाकून घ्यायचं एक 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 गोलसर. असं गोल असं पापड आमचे तयार झालेले आहेत. खूप छान लागते हे पापड. नक्की ट्राय करून बघा एकदा घरी. असं मी सगळं पापड काढून हे असं टोपलेत ठेवलेलं आहे उन्हात वाळवायला. बघू शकता इथं.
साडीवरचे ना पापड काढताना थोडंसं निघत नव्हते, मग मी त्याला पाणी मारलं आणि काढून घेतलंय. ह्याला 1-2 दिवस वाळवायला ठेवायचं, मग नंतर तुम्हाला तळताना मी हे पापड दाखवते. हे बघा, असे ना रव्याचे पापड तयार झालेले. ह्याला वाळून घेतले होते मी 2 दिवस ठेवून. आता ह्याला मी तळून दाखवते. जाडसरच जरा टाकून घ्यायचं, म्हणजे कसं जाड असलं ना एकदम असं पातळ होऊन वाळते छान. मला थोडं प्रेस करायचं, म्हणजे कसं बघू शकता असं हे आपले रव्याचे पापड तयार झालेले. इथं मी तोडून दाखवते तुम्हाला. एकदम मऊ असं कुरकुरीत झालेलं आहे बघा. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.